वरती किंगचा लोगो देखील आपल्याला पाहतो. राजा आणि मैत्रीच्या दोन्हीतील राजा माणूस म्हणून देखील या संघाच्या संघनायकाकडे देखील पाहिलं जातं. अर्थातच विजय शेठ खानावकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. गेले कित्येक वर्ष या संघाचा दबदबा या मैदानावरती नेहमी राहिला आहे आणि त्यांच्यात मार्गदर्शनाखाली खेळणारा संघ आपण पाहतोय. तर त्यांच्या विरोधात आपण पाहतोय त्यांच्याच गावातून बिलॉंग करणारा काळभैरव पोपेटा संघ पाहतोय. म्हणजे एक वेगळी चुरस तमाम रसिकांच्या भेटीला आली आहे. एकीकडे पाहतोय काळभैरव पोपेटा काळभैरवनाथाचा आशीर्वाद आणि त्या आशीर्वादानं आज मी म्हणेल काळभैरव पोपेटा संघ देखील तेवढ्याच उत्साहानं आणि जल्लोषानं मैदानामध्ये उतरेल यात मात्र शंकाच नाही आहे. तो रॉयल संघ वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आला आहे सुरेश मुनीम. तर स्ट्राईकवरती आपण पाहतोय अजय पोपेटा आणि दुसरीकडे पाहतोय मॅन इन फॉर्म प्रणय पोपेटा. टाळ्यांच्या गजरामध्ये या सामन्याचं स्वागत होत आहे. सुरेश मुनीम पहिला चेंडू थोडासा आउटसाइड आउट स्टंप ठेवला गेलाय. बघा पंचांचा इशारा आलाय अवांतर स्वरूपाचा. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात विक्रमजी पवार. सुरेश मुनीम याचा पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा पाहायला मिळाला. सूरज आणि प्रणय ही जोडी आज सक्सेस राहिली आहे. अजय ही जोडी आज सक्सेस राहिली आहे. सुरेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. पुन्हा एकदा वाईडी शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तीच लाईन तीच दिशा आहे. थोडासा कवचित लाईनच्या बाहेर आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. अवांतर स्वरूपाचा पाहायला मिळाला. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. वाईड चेंडू 2 पाहायला मिळाले. थोडासा चेंडू पॅडवरती आदळतोय. शरीराचा वेध घेतलाय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर बिनगडी बाद 3 ही धावसंख्या. पहिले षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये पाहतोय काय एका चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तर स्ट्राईकवरती आपण फलंदाज पाहतोय. आज ज्याचा दिवसभर खेळ चांगला राहिला आहे तो खेळाडू आपण पाहतोय प्रणय पोपेटा. तर सुरेशचं कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर स्वरूपाचे फेकल्यानंतर सुरेशनं चांगल्या पद्धतीनं कमबॅक केला आहे. संघाची एकूण धावसंख्या 3 आहे. प्रणय ऑन मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रणयचा फटका या ठिकाणी फसलाय. सुरेश होता चेंडू खाली आलाय. प्रणय नावाचा काटा दूर केलाय. प्रणय बॅक टू डग आउट. मग ज्या खेळाडूनं अक्षरशः दिवसभर धुमाकूळ गाजवला होता खेळाडू आता मात्र हताश निताश पावलांनी तंबूचे आश्रयाला गेलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी छोटा पॅक बडा धमाका रोशन पोपेटा मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतोय. निश्चितपणे काळभैरव पोपेटा संघाला जर जिंकायचं असेल तर 35 ते 40 धावा किमान या ठिकाणी उभाराव्या लागतील. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये खूप ताकदवार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये मग तुषार शर्मा असतील, परेश कडके असतील, प्रभात असेल, अक्षय सुरोदे असेल, संदीप तुबे असतील. अनेक खेळाडू आहेत जे कोणत्याही क्षणाला सामना फिरकू शकतील. त्याच्यामुळं काळभैरव पोपेटा या संघाला किमान 35 ते 40 धावा या धावफलकावरती उभाराव्याच लागतील. ते उभारल्या गेल्या जातील का? जर रोशन पोपेटानं आपली ओळख पाठीमागच्या सामन्यामध्ये दाखवली, आपली प्रचिती काय आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण देखील पाहायला मिळालं. परंतु यावेळी संघ मोठा आहे, तगडे खेळाडू आहेत आणि तगड्या खेळाडूंसमवेत लढताना रोशन काय करेल याच्याकडे देखील नजर असेल. पण तो पॅडो स्वीप केला आहे, जिथे फक्त 1 धाव पाहायला मिळते आहे.
संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा धावफलकावरती पाहतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 ही धावसंख्या आपण पाहतोय. सुरेश मुनीमचं कौतुक करावं लागेल. अद्याप देखील एकही मोठा फटका मारू दिला नाही आहे, परंतु या ठिकाणी हात खुले केलेत. चेंडू गेलाय आर पार, सीमेरेषे पार, षटकार. बघा, संघर्ष हा एकट्यानं करायचा, तो संघर्ष हा सर्वांना घेऊन करायचा. सूरज अजय पोपेट आता मात्र हात खुले करतोय. सुरेश मुनीमवरती या ठिकाणी आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे, परंतु पहा काय चेंडू फेकलाय. एका षटकाची सांगता निर्माण झाली. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 1 गडी बाद 10 ही धावसंख्या. सामना चुरशीचा होईल यात मात्र शंकाच नाहीये. तिथं 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर अरविंद ढेकळे आपण पाहतोय. एलआयची इकडून मारा करण्यासाठी अरविंद ढेकळे आलेत, तर परंतु पहा अरविंदची या ठिकाणी जादू आता मात्र करण्यास सुरुवात झाली आहे. अरविंद आता मात्र फसवलाय. फिरकीचा जादूगार म्हणून देखील या खेळाडूला संबोधलं जातं, कारण टप्पा पडल्यानंतर त्याचे चेंडू गर्रकन गिरकी घेत असतात आणि तशा पद्धतीचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 10. अरविंद पुन्हा एकदा बोलण्यासाठी तयार झालाय, परंतु पहा पुन्हा एकदा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. या ठिकाणी अरविंद चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या 10. आता मात्र रोशनला विचार करण्यास भाग पाडलंय ना. अरविंदची जादू आता मात्र हळूहळू काम करू लागली आहे. प्रत्येक चेंडूवरती डॉट 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 हे अंक पाहायला मिळतात. 0-0-0 भोपळा 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 पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू डॉट आणि डॉट पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या आहे 10. दुसरं षटक चालू असताना रोशनला शांत ठेवलाय, परंतु पा यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट. बत्त्या गोल केल्यात, दांड्या गोल. रोशन बॅक टू डग आउट. ज्यावेळेस अरविंदच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय ना, त्यावेळेस अरविंदनं स्वतःला सिद्ध केलाय. स्वतःला सिद्ध केलं नव्हे तर मी म्हणेल स्वतःच्या संघाचा विश्वास देखील जिंकलाय. आणि मी म्हणेल तुमच्याकडे आत्मविश्वास नावाचा वजीर तर तुमच्या समोर असेल तर यशाचं कोणतंही शिखर तुम्ही सहजरित्या गाठू शकता. याचं उदाहरण म्हणजे अरविंद ढेकळे. काय गोलंदाजी साकारतोय. अद्याप देखील या सामन्यामध्ये पाहतोय 3 चेंडू फेकलेत. 3 चेंडू मागे फक्त 0 धावा दिल्यात. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खंडेश्वर ऑन मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र उशिरा का होईना या ठिकाणी फटका चांगला सजवला जिथे गॅप आहे, परंतु परेश कडके त्या ठिकाणी आले. सांघिक स्वरूपात आणखीन एक फलंदाज आउट. अजय इनफॉर्म बॅट्समन बॅक टू डग.
हे देखील स्वस्तामध्ये या ठिकाणी आऊट झालेत. असं म्हणतं काय वावगं ठरणार नाही आहे, कारण रनआउटच्या स्वरूपात ज्यावेळेस फलंदाज आऊट होतो ना तो स्वस्तात, आणि तो जरूर त्याच्या कामगिरीवरती नाखुश असेल. हताश निराश पावलाने चंबूच्या आश्चर्याला जरूर गेलेत अजय, परंतु त्यांची जागा भरून काढण्यासाठी सचिन हे नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. खंडेश्वर आपण पाहतोय, परंतु पहा नशिबाची साथ मिळेल का, जिथे 1+1 बघा अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. बिली बावडान अर्थातच कळंबोलीचा वंडर बॉय प्रसाद तावरे एक वेगळी अदा करताना त्यांची आता म्हटले की त्यांच्यावरती सर्व प्रेक्षक राजा फिदा देखील होतो. ते मुख्य पंच प्रसाद तावरे पाहायला मिळतात. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहत 13, षटक क्रमांक 2 चालू असताना जिथे अरविंद ढेकळे कुठेतरी लाईन भरकटताना पाहायला मिळतात. सचिन ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये जरूर परिवर्तन सजवलं गेलं जात आहे. पंच देखील पहा, कारण हे पंचांना कसरत करावीच लागते, कारण एकीकडे राईट हँड एकीकडे लेफ्ट हँड आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतात. तर अरविंद पुन्हा एकदा गोलसाठी तयार. स्विच हिट करायचं होतं, आधीच मान सकला होता, प्रयत्न फसलाय. एक धाव पाहायला मिळते. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 14. या षटकातील अजून देखील एक चेंडू बाकी आहे. पाहायचं येणाऱ्या चेंडूवरती कशा पद्धतीनं स्वागत होईल. खंडेश्वरकडे ताकद आहे. या अगोदर जर पाहिलं तर एका सामन्यामध्ये त्यांनी चांगली फटकेबाजी केली होती, परंतु आता मात्र महत्त्वाच्या सामन्यामध्ये खंडेश्वरची गरज देखील आहे. संघाला मोठ्या फटकेबाजीची गरज आहे, आणि ती मोठी फटकेबाजी येईल का, परंतु पहा थोडीशी लाईन भरकटताना आणि वेगवेगळी आता बघा PTC लाईव्हच्या माध्यमातून हे चित्र टिपावं तसं हे दृश्य पाहायला मिळतं आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 15. ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतो अरविंद ढेकळे याचं गेले कित्येक वर्षांपासून रॉयल संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा पहा, जिथे पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळाला. गरज आहे का, लांब लचक वाईट या ठिकाणी पंचांनी घोषित केला आहे. असं वाटतंय पंचांनी शालेय शिक्षणामध्ये जास्त कवायत केली की काय, ती एक वेगळीच आता त्यांची पाहायला मिळते आहे. 3रा वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या आहे 16. मग मैदानावरती फक्त निखळ मनोरंजन होणं गरजेचं आहे. मग ते कोणत्याही स्वरूपाचं असो, अंपायरच्या स्वरूपात असो, चौकाराच्या स्वरूपात असो, किंवा पुन्हा एकदा पहा पंच आज मात्र आवरत नाहीत पंच. असं वाटतंय पंचांना करंट लागलाय की काय, पंचांना देखील करंट लागलाय असं वाटतंय की काय. पुन्हा एकदा वाईट वाईट वाईट. संघाची एकूण धावसंख्या आहे 17. 17 म्हटलं की खतरा. आता खतरा गोलंदाजालाच वाटतंय असं झालाय की काय. पुन्हा एकदा अरविंद आपण पाहतोय. आता मात्र मेन लाईनवरती आले अरविंद. षटक समाप्त केलं दुसरं. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. 3 गडी बाद 17 धावा. बघा अरविंदला हे षटक पूर्ण करण्यासाठी 10 वेळा चेंडू फेकावा लागला. खूप मोठी कसरत देखील करावी लागली, पण हरकत नाही आहे, कारण अरविंद आहे हे हर एक इंटरकॉलनी विभागातील खेळाडूला माहिती आहे. त्याच्या मनामध्ये काय हे अजून कोणी त्याचा अभ्यास केलेला नाही आहे, कारण ते कॅल्क्युलेटर आहे. त्याच्या खिशामध्ये कॅल्क्युलेटर आहे असं म्हटलं जातं, आणि ते कॅल्क्युलेट खेळाडू देखील आहे. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया, जिथे आपण पाहतोय संघाची एकूण धावसंख्या 17 आहे. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय सचिन या फलंदाजांना, तर सुरेश मुनीम. फटका फसलाय की काय, जिथे तुषार शर्मा. काय प्रयत्न होते, जबरदस्त अफलातून प्रयत्न पाहायला मिळाले, आणि 3 धावा देखील कुठून काढल्यात, परंतु दाद द्यावी लागेल तुषार शर्माला. अगदी शेवटच्या मुवमेंटपर्यंत प्रयत्न चालू ठेवले, आणि असं म्हटलं जातं ना, प्रयत्न करण्यात चुकलात तरी चालेल, पण तो प्रयत्न करणं कदापि सोडायचं नाही आहे. आणि त्यानं प्रयत्न करणं सोडलं देखील नव्हतं.
प्रयत्नार्थी परमेश्वर. तुमच्या हातामध्ये आले तर निश्चितपणे सुख समाधानच येणार आहे आणि ते प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 20. षटक क्रमांक 3 चालू असताना ज्या सुरेशनं पहिले षटक फेकलं त्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या फक्त 10 आणि विकेट मिळवल्या होत्या 1. त्या सुरेशची वर्णी पुन्हा एकदा लागली आहे. अगदी कामोठे यांकडून आपण सातत्यानं सुरेशला पाहतो गोलंदाजी करत असताना आणि यावर्षी या हंगामामध्ये देखील सुरेशला याच एंडकडून मारा करताना पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय जी झाली आहे ती मात्र 20. खंडेश्वर ऑन मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. परंतु पहा 30R सर्कलच्या डोक्यावरून थोडासा उडवण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न अक्षय सरोदेचा यावेळी चुकला आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 22. नीटचा अंदाज बांधता आलेला नाही आहे. हिंमत ही ठेवावी लागेल कारण असं म्हटलं जातं ना ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा जे करायचं आहे ना ते स्वतःच्या हिमतीवरच करायचं. अहो लोकांचं असंच आहे. चांगल्या काळात वाईट काळात शिव्या आणि चांगल्या काळात टाळ्या वाजवायलाच उपयोगी पडतात. जे करा ते स्वतःच्या हिमतीवर करायचं. आणि मी म्हणेल आज मात्र खंडेश्वरला हिंमत दाखवावी लागेल. संघाची एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडली आहे. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 23. 23 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय सुरेश मुनीम याचं अद्याप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. वारंवार या ठिकाणी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकले गेले जातात आणि इतर खासियत राहिली आहे सुरेश मुनीम याची. व्हेरिएशन आपल्याला जरूर पाहायला मिळतं. तो सुरेश मुनीम पाहतोय तर परंतु पहा फटका फसला आहे. यावेळी एकच म्हणेल फसला तो संपला. संघाला धोका आणि बिंदास ठोका. कारण संघाला आता धोका देखील आहे कारण संघ कुठेतरी कमी धावसंख्येमध्ये गुरफटताना पाहायला मिळतो आहे. संघाला कुठेतरी एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करायची आहे त्याच्यामुळं ठोकायची गरज आहे. परंतु ठोकला आहे हा फटका व तितक्या चांगल्या पद्धतीने या चेंडूला अडवला आहे. आता मात्र पुन्हा एकदा नावची संधी आहे. पंच पहा पंचांचा बोर्ड झालाय आकाशाकडं. सांघिक स्वरूपात आणखीन एक फलंदाज बॅक टू डग आउट. निश्चितपणे या ठिकाणी चौथ्यांदा सलग चौथ्यांदा या ठिकाणी साहेबांनी आमदार पद हे भूषवलं आहे आणि त्यांच्याच नावाचं आज आपण आमदार चषक 2024 आपण पाहतोय. काय क्रिकेटची स्पर्धा अगदी या क्रिकेट स्पर्धेमध्ये तमाम क्रीडा रसिकांची मने देखील जिंकलेत. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 24. मैदानावरती कणकेश्वर नावाचं हे तोफान आता मात्र मैदानाकडे वाटचाल करताना पाहायला मिळतं आहे. आता मात्र खंडेश्वर आणि कणकेश्वर या जोडीला काहीतरी करावं लागेल. अजून देखील येणाऱ्या काही चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि दोघं भाऊ देखील आहेत. बघा क्रिकेटमध्ये आपण कुणाल पांड्या हार्दिक पांड्यांना पाहतो. इरफान युसुफ पठाणना पाहतो. आज मात्र काळभैरव पोपेटा संघामधून कणकेश्वर आणि खंडेश्वरला देखील पाहतोय. सुरेश मुनीम चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. कामुटे यांकडून मारा करणारा सुरेश पाहायचं येणारा चेंडू कशा स्वरूपाचा फेकतील. संघाची एकूण धावसंख्या 24 आहे. या षटकातील शेवटचा चेंडू पाडा स्वीप आधीच या ठिकाणी मनसुबा आखला होता. षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 25.
जर पाहिले तर 25 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. अजून देखील शेवटचं अंतिम षटक बाकी आहे आणि षटक हाताळण्यासाठी तुषार शर्मा बुमबुम मण्णी मैदानामध्ये पाहायला मिळतात. का तुषार शर्मा देखील चर्चेचा विषय राहिलेत, कारण महाराष्ट्रभर याही देखील खेळाडूंना क्रिकेटच्या वाऱ्या करताना पाहायला मिळतो आहे. अगदी व्यावसायिक क्रिकेट देखील सातत्यानं खेळलं गेलं जातं. रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील आपण या खेळाडूला पाहिलं, तदनंतर पनवेल प्रीमियर लीगमध्ये देखील सातत्याने या खेळाडूला पाहतो. म्हणजे महाराष्ट्राच्या हर एक कानाकोपऱ्यामध्ये तुषार शर्मा क्रिकेट खेळून आलेत. कधी काही दिवसांपूर्वी आपण उज्जैनसारख्या ठिकाणी देखील पाहिलं तर तुषार शर्मा आज मात्र पाहतो आहे. इंटर कॉलनी विभागातून रॉयल संघातून कित्येक वर्षांपासून हा कार्यरत असलेला खेळाडू आपण पाहतो आहे. कारण या खेळाडूने देखील टू व्हीलर बाईक बऱ्याच जिंकल्यात. अगदी खारघरचं मैदान असेल, अनेक मैदानं असतील, तिथे तिथे या खेळाडू मॅन ऑफ द सिरीज पटकावल्यात. तो तुषार शर्मा पाहतो आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 26. ऑन स्ट्राईकवरती आपण पाहतोय खंडेश्वरला अजून देखील शांत पाहायला मिळतो आहे. तर खंडेश्वर काय करेल? शॉर्ट पिच चेंडू होता, पाहायचं या चेंडूवरती काय असेल. येस, इट्स कॉल वाईट. अंपायरचा निर्णय आला, हा चेंडू वाईट आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 27. या इनिंगमधला आपण जवळपास 8वा चेंडू हा वाईट स्वरूपाचा पाहतोय. म्हणजे 8 धावा या अतिरिक्त स्वरूपाच्या पाहायला मिळाल्यात, बोनस स्वरूपात मिळाल्यात काळभैरव पोपेटा या संघाला या धावा. परंतु पहा थोडंसं दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. लाईन चांगली आहे तुषार शर्मा या गोलंदाजाची. निश्चितपणे आदित्यप्रिया लॉजिस्टिक हा संघ देखील पाहतोय, जिथे प्रतीक ठाकूर, त्रिमंदस प्रतीक ठाकूर, तदनंतर सुरेश मोहिते भन्नाट फॉर्ममध्ये आपल्याला हे खेळाडू पाहायला मिळतात. चेंज ऑफ द फेस, परिवर्तन. या ठिकाणी चेंडू टाकण्याची आता खूप वेगळी होती. अगदी बोटाच्या साह्यानं या चेंडूला वळवलं, पूर्ण विचार करण्यास भाग पडलं फलंदाजाला, आणि फलंदाजाला कळलं देखील नाही आहे चेंडू आला कुठून आणि गेला कुठून. दिल्लीतून गल्लीत, गल्लीतून दिल्लीत चेंडू पाहायला मिळाला. संघाची एकूण धावसंख्या 27 आहे. तुषार शर्मा क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे या खेळाडूने पाहिलेत. पुन्हा एकदा 30 ॲक्शन रिॲक्शन पाहायला मिळते आहे. पंचांचं बोट आहे त्याच जागेवर आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 27. काय या ठिकाणी बॉलिंग होते आहे. तुषार शर्माच्या हातामध्ये चेंडू का सोपवला आहे. पुन्हा एकदा पहा, तोच टप्पा आहे, तीच दिशा, तीच लेंथ, अप्रतिम मारा आहे. बघा काही परिवर्तन नाही आहे. ॲक्शन देखील तीच, चेंडू पकडण्याची ॲक्शन देखील तीच, चेंडू फेकण्याची ॲक्शन देखील तीच, आणि टप्पा देखील तोच. व्हॉट बॉलिंग, काय जबरदस्त बॉलिंग केली गेली जाते आहे. पुन्हा एकदा पाहायचंय. आता मात्र थोडासा वेगळा निर्णय घेतला अक्षय सरोदे, मिस्टर 360 या देखील नावाची चर्चा या मैदानावरती सातत्याने राहिली आहे. पहिलं पूर्वार्ध समाप्त झालंय. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा उभारल्यात फक्त आणि फक्त 29. तर 30 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठायचंय रॉयल या संघाला.
तुम्हाला तुमची ताकद, तुमची क्षमता, तुमची गुणवत्ता सिद्ध करायची होती. त्या ठिकाणी मात्र कुठेतरी थोडासा कमकुवत हा संघ आपल्याला पाहायला मिळाला की काय, असं चित्र, असा प्रश्नचिन्ह मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या समोर उभा राहतोय. कारण ज्या प्रकारचा खेळ संपूर्ण दिवसभर केला, या सामन्यामध्ये आणि या अगोदरच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं काय तर तुमची टॉप ऑर्डरचे जे फलंदाज आहेत ना, ते क्लिक झाले या अगोदरच्या प्रत्येक सामन्यामध्ये. आणि या सामन्याचा जर आपण विचार केला तर रॉयल कळंबोली सारखा संघ देखील गेली अनेक वर्ष सातत्यानं कळंबोलीमध्ये अधिराज्य गाजवतोय. या संघानं ओळखलं की टॉपचे 4 बॅट्समन तुम्हाला लवकरात लवकर तंबूच्या आश्रयाला पाठवायचे आहेत, आणि तोच खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि हेच कारण आहे की काळभैरव पोपेटा संघ कुठेतरी मर्यादित धावसंख्येमध्ये रोखला गेला. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, जोपर्यंत शेवटची धाव घेतली जात नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही, तोपर्यंत मात्र कोणत्याही प्रकारचं भाकीत करणं हे तुर्तास योग्य ठरणार नाही आहे. विजयासाठी लक्ष गाठायचं आहे, धावा धावपलकावरती उभारायचे आहेत. 30 धावा, 29 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्यात. गोलंदाज आहे विघ्नेश. यावेळेला विघ्नेशचा पहिला चेंडू स्लॉटमध्ये, आणि अक्षरशः जणू आमच्या मंचावरती उपस्थित तमाम मान्यवरांना दिली जाते मानवंदना. चेंडू येतोय सीमारेखा पार, षटकार. हे ट्रेडमार्क सॉन्ग आहे. ज्या वेळेला परेश खडकेच्या बॅटमधून षटकार येतात, बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे गीत देखील ऐकायला मिळतं. एखादी AK-47 ज्याप्रमाणे धडाडते ना मैदानाच्या आतमध्ये, तसाच हा खेळाडू देखील षटकारांची आतषबाजी करताना पाहायला मिळतोय. थोडंसं फनी क्रिकेट जरूर मैदानाच्या आतमध्ये घडलंय. यष्ट्यांचा वेध घ्यायचा होता. अक्षय सरोदे याला मात्र टार्गेट केला गेलाय, परंतु त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल सर्व काही सांगून जाते. कळंबोली क्रिकेटचं हेच तर वैशिष्ट्य आहे. ज्यावेळेला दोन संघ एकमेकांच्या समोर असतात त्यावेळेला बॅटल मैदानापुरतं मर्यादित असतं. मैदानाच्या बाहेर सर्वांचे जे हितसंबंध आहेत ना, ते अतिशय मैत्रीपूर्ण आहेत. आणि हेच क्रिकेटचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आहे की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एकमेकांचे जरी विरोधक असलात. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू आहे, कन्वर्ट केला आहे. पाहूया, क्षेत्ररक्षक नाही आहे कोणताही, आणि चेंडू मात्र वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. अपकमिंग टॅलेंट कळंबोली क्रिकेटमध्ये KPLचा तो हंगाम अजूनही मला आठवतो की जिथे प्रतीक ठाकूरनं 2 व्हीलर बाईक जिंकली, परंतु त्या रेसमध्ये क्रमांक 2 वर कोण खेळाडू होता तर तो अक्षय सरोदे. यावेळेला मात्र आउटसाईड द ऑफ स्टंपचा चेंडू, कमालीचा टायमिंग आहे, प्लेसमेंट आहे, आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे चौकार. देखील आलाय रायझिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट. अर्थातच रायगड क्रिकेटचा उगवता सितारा या सन्मानानं ज्या खेळाडूला नक्कीच अगदी त्याच्या क्रिकेटिंग करिअरमध्ये सन्मानित केलं गेलं. याही वेळेला चेंडू पंचांचा कोणता इशारा नाही आहे, म्हणजे चेंडू बॅटीची कट घेऊन सीमारेषेच्या पलीकडे. येस, इट्स ऑफ द बॅट. येतोय लगातार बॅक टू बॅक तिसरा चौकार.
तर नक्कीच हे चाहते वर्ग असतात की नक्कीच ज्यांचं पाठबळ आमच्या पाठीशी नेहमीच असतं. फार समालोचकांचं विशेष कौतुक करण्यासाठी आमचे प्रेक्षक या ठिकाणी आलेत. आणि खरं तर हे प्रेम आहे. कळंबोलीच्या मैदानावरती ज्या ज्या वेळेला आम्ही समालोचन करतो ना त्या त्यावेळेला हे प्रेम भरभरून मिळतं. या दरम्यान मात्र आपण पाहतोय मुख्य मंचावरती सन्माननीय पाहुण्यांचं मात्र शुभागमन आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतोय. कारण आता संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण वळतो आहोत. सन्माननीय मनदीप सिंगजी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळतंय. खरं तर अगदी आमदार चषकाचा जो मुख्य फ्लेक्स आहे, बॅनर आहे, अगदी त्याच्या बाजूला आपण पाहतोय चैतन्य क्रेन सर्व्हिसेसचे सर्व सन्माननीय मनदीप सिंगजी साहेबांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन होतं आहे. आणि त्यांच्या समवेत इतरही सन्माननीय पाहुणे ज्यांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन होतं. वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. एकूण धावफलकावरती 25. इट्स 25 रन्स ऑन द बोर्ड. कणकेश्वर गोलंदाजीच्या बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं. कुठेतरी धावा कमकुवत राहिल्या, नो डाऊट. रॉयल कळंबोलीसारखा ताकदवर संघ ज्यावेळेला तुमच्या समोर असेल त्यावेळेला मात्र प्रचंड मानसिक दडपण असतो. यावेळेला मात्र ट्रेडमार्क शॉट परेश कडके ब्रँडेड. इथून मात्र आपल्या चंबूमधील खेळाडूंना मानवंदना. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे प्रसाद तावरेची अनोखी अदा. इट्स अ बिग हिट.